नमस्कार मित्रांनो, काहीच दिवसांपूर्वीची बातमी आहे. कर्नाटक मधील अरुण वारणेकर नावाची एक व्यक्ती पंतप्रधानांच्या विजयासाठी एक स्पेशल पूजा करत होती. ते काली मातेला स्वतःचं रक्त देऊ पाहत होते आणि चुकून त्यांनी स्वतःचं बोटच कापलं. हे पीएम मोदींचे एवढे मोठे चाहते आहेत की याआधी त्यांनी आपल्या घरामध्ये मोदींसाठी एक मंदिर तयार केलं होतं. पण दुर्दैवाने हे एकटे नाहीयेत. या स्त्रियांना बघा. बीजेपीच्या तिकिटावर कुत्रा जरी असेल तरी आम्ही जिंकू. हा, हे खरंय. जर कुत्राही आला तर त्यालाही जिंकू. मग हा तर अंधविश्वास झाला ना. नाही, भक्त आहोत. अंधविश्वास नाही, आम्ही भक्त आहोत. जर 5,000 रुपये सिलेंडर झाला तर आम्ही 5,000 रुपयाने सिलेंडर घेऊ. 500 रुपये लिटर पेट्रोल घेऊ. पण मोदी सरकार अगेन 5,000 रुपयांचं सिलेंडर आणि 500 रुपये लिटर पेट्रोल विकत घ्यायलाही तयार आहे. त्यांनी मान्य केलंय की मोदी महागाई कमी करू शकत नाहीयेत, पण तरीही वोट मोदीलाच देणार. एक माणूस भाजपा समर्थकाला आव्हान देतोय की मोदींचं एक अचीवमेंट सांग. तो सांगू शकत नाहीये. बीजेपीचं एक असं काम सांगा ज्यासाठी सर्वांनी बीजेपीला मत द्यावं. आणि या भाजपा समर्थकाकडे काहीच उत्तर नाहीये याचं. हा स्वतःची पॅन्ट देखील काढायला तयार होतो मोदींसाठी स्वतःचं प्रेम दाखवायला. 40-50 लोकांमध्ये चॅलेंज करतो की याची अंडरवेअर सुद्धा फाटलेली आहे. तपासून बघा. काय चेक करायचं? ते तुमची तपासून पॅन्ट बघा. उतरवत वोट आहे. देणार काय बीजेपीला? जर मी पॅन्ट काढून दाखवा ना मग तुम्ही. काढून काढा दाखवा. पॅन्ट. पैसा हा, तुम्ही काढून दाखवा. मोदीजींसाठी. युट्यूब रिपोर्टर प्रवीण गौतम यांनी ग्राउंडवर जाऊन एका अंकल सोबत बोलणं केलं महागाईबाबत. तेव्हा ते म्हणाले की त्यांनी बनियान वापरणं सोडून दिलंय. महागाई माझ्या मते वाढलेली नाहीये. मी 10 वर्षापासून बनियान वापरत नाहीये. ही बघा. पेट्रोलच्या किमतीबाबत हे म्हणतात की लोकांनी मोटरसायकल ऐवजी सायकल वापरणं सुरू केलं पाहिजे. म्हणजे सामान्य माणसाने बाईक वापरू नये. सायकल चालवावी. तर एकाने बनियान वापरणं सोडलं तर एकाची अंडरवेअर फाटली आहे. लोकांना माहित आहे की लोकशाही केवढी संकटात आहे, पण तरीही काही लोक आपले मत बदलायला तयार नाहीयेत. मत अजूनही मोदींनाच देणार. या मोदी समर्थकाचे म्हणणे बघा काय होते. सरकार जे म्हणेल ते मान्य कराल. स्वतःच्या बुद्धीचा वापर करणार नाही का? शिकला सवरले असल्याचा अर्थ हा नाहीये की आपण बुद्धीचा वापर केलाच पाहिजे. म्हणजे काही लोक तर आपल्या बुद्धीचा वापरही करू इच्छित नाहीये. तुम्हाला या गोष्टी ऐकून कदाचित हसायला येत असेल. हे सर्व काही विनोदी वाटत असेल, पण माझ्या मते हे सर्व काही शॉकिंग आहे की कसं देशातील हजारो लाखो लोकांचं पद्धतशीरपणे ब्रेन वॉश केलं गेलंय. काही वर्षांपूर्वी मी या लोकांची टर उडवायचो, यांना अंधभक्त म्हणायचो. पण बऱ्याच काळापासून मी हा अंधभक्त शब्द वापरणंही बंद केलंय. हे आपल्याच देशातील लोक आहेत. जर आपल्याला देश वाचवायचा असेल, पुढे घेऊन जायचं असेल, तर आपल्याला एकत्र मिळून काम करावं लागेल. जसं महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं, समाजामध्ये कोणत्याही पद्धतीची दुही असू शकत नाही. ना हिंदू मुसलमान मध्ये, ना ब्राह्मण दलित मध्ये, आणि नाही अंधभक्त आणि लिबरल मध्ये. वी द पीपल ऑफ इंडिया आपल्याला एकजुटीने राहावं लागेल. यांची टर उडवल्यामुळे यांच्या सुधारणा होणार नाहीये. आपण समजून घेतलं पाहिजे, यांना समजावलं पाहिजे की कसे हे मानसिक गुलाम झाले आहेत. माहितीये का की या ब्रेन वॉशिंगच्या मागे खरं तर कोण जबाबदार आहे? व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी. बरोबर ऐकलत तुम्ही. कदाचित गोदी मीडियाचे अँकर्स आणि गोदी युट्यूबर्सना वाटेल की मी त्यांचं क्रेडिट चोरतोय, पण असं नाहीये. त्यांनाही याचं थोडं क्रेडिट जातच. पण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी इथे सर्वात जास्त जबाबदार आहे. व्हॉट्सॲपवर जो खेळ खेळला जातो तो खरंच वेगळ्या पातळीवरचा आहे. हा व्हिडिओ बघा. तुम्ही हे वक्तव्य कुठेतरी वाचलं किंवा पाहिलं असेल की भारताला स्वातंत्र्य 99 वर्षाच्या लीजवर मिळालं आहे. तेच सांगते मी की हे सुद्धा 99 वर्षांच्या लीजवर घेऊ शकला होता तुम्ही. तुमच्यात एवढी कुवत होती तर पूर्ण स्वातंत्र्य घ्यायचं ना. तेव्हा लीजवर का एक घेतलं? सेकंड 99 वर्षाच्या लीजवर. हो सर, हे जे स्वातंत्र्य मिळालं ते 99 वर्षाच्या लीजवर आहे. भारत पूर्णपणे स्वतंत्र नाहीये. ही बीजेपी युवा मोर्चाची पॉलिटिशियन आहे. काय वाटतं तुम्हाला ही माहिती यांना कुठून मिळाली असेल? ऑब्व्हियसली व्हॉट्सॲपवर. दुर्दैवाची गोष्ट ही की व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी एक खूप खोल दरी आहे. आणि अनेकदा इथे जे मेसेज पसरवले जातात ते फक्त खोटेच नसतात, तर त्याहून 10 पट जास्त ते धोकादायकही असतात. एक पूर्ण ऑर्गनाइज माफिया आहे. एक सिस्टम आहे जी मागून चालवली जाते लोकांचे ब्रेन वॉश करण्यासाठी. एक्झॅक्टली हे कसं काम करतं हे आपण पुढे पाहूयात, पण याआधी आपण हे समजून घेऊयात की गोदी मीडियाच्या तुलनेत व्हॉट्सॲप 10 पटीने जास्त धोकादायक का आहे. यामागे एक साधंसं कारण आहे. गोदी मीडिया अँकर्सना भीती असते पोलीस केस आणि FIR यांची. या न्यूज 18चे अँकर अमन चोपडांकडेच बघा. हा अत्यंत निर्लज्ज असा माणूस आहे. तसं तर याचं नाव अमन आहे, ज्याचा अर्थ शांती असा असतो. पण याला अशांती पसरवण्यासाठी NBDSAच्या कितीतरी नोटीस मिळाल्या आहेत. दंडही ठोठावला गेला आहे. आपले मालक मुकेश अंबानी यांचं नाव तो मातीत मिळवत आहे. पण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या तुलनेत हा एवढा मागे का राहतो? कारण FIR ची भीती असते. राजस्थानमध्ये पाडल्या जाणाऱ्या मंदिराबाबत अमन चोपडाने फेक न्यूज पसरवली होती. आपल्या प्रोग्राम मध्ये याने सांगितलं की एका मशिदीचं गेट बुलडोझरने तोडलं जहांगीरपुरीमध्ये.
म्हणून त्यावेळच्या राजस्थानच्या काँग्रेस सरकारने सूड घेतला राजस्थानमधील एक मंदिर तोडून. हीच खोटी बातमी बीजेपी राजस्थाननेही पसरवली होती. अनेक न्यूज ऑर्गनायझेशन्सनी याचं फॅक्ट चेक केलं आणि याला खोटं सिद्ध केलं होतं, जसे की क्विंटने. खरं तर हे मंदिर आधीच तोडण्यात आलं होतं आणि जेव्हा पाडलं गेलं तेव्हा म्युनिसिपॅलिटीमध्ये बीजेपीचे मेंबर्स होते. ही गोष्ट समोर येताच बीजेपी राजस्थानने तर आपलं ट्विट डिलीट करून टाकलं, पण अमन चोप्रा विरुद्ध 3 FIR दाखल करण्यात आल्या. धर्माच्या नावावर लोकांना भडकावण्यासाठी, सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी. राजस्थानचे पोलीस अमन चोप्राला अटक करण्यासाठी आले होते, पण मग यूपी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि अमन चोप्रा कसा तरी यातून निसटला. अर्नब गोस्वामीची हीच अवस्था आहे. तुम्ही बातमी ऐकली असेल की महाराष्ट्राच्या पालघरमध्ये कशी 2 साधू आणि त्यांच्या साथीदारांची लिंचिंग झाली होती. यामागे कारण होतं सोशल मीडियावर पसरलेली अफवा की ते चाइल्ड किडनॅपर होते. या घटनेमध्ये पोलिसांनी 101 जणांना अटकही केली होती, पण या घटनेनंतर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर एक खोटा मेसेज पसरवला जातो. त्यात असं म्हटलं जातं की त्या साधूंना तर खरं तर मुस्लिमांनी मारलं. त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं की ज्या 101 जणांना अटक झाली आहे त्यात एकही मुस्लिम व्यक्ती नाहीये. पण हे खोटं रिपब्लिक टीव्हीचे अँकर अर्नब गोस्वामी यांनी निर्लज्जपणे आपल्या चॅनलवर पसरवलं. 2 हिंदू साधूंना मारलं गेलं. भगवे कपडे घातलेले, सहज ओळखू येणारे, त्या म्हणतायत हे अजिबात धार्मिक नाहीये. तुम्हाला तरी हे समजतंय का? परिणाम हा झाला की अर्नब विरोधात एक FIR दाखल झाली. अशीच कहाणी आहे अमिश देवगणची. न्यूज 18चे अजून एक अँकर. यांनी अत्यंत वाईट भाषा वापरली सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन यांच्याबद्दल. नंतर त्यांनी एक माफीचं ट्विटही केलं होतं, असं म्हणत की त्यांना ऍक्च्युली अल्लाउद्दीन खिलजी बद्दल बोलायचं होतं, पण बाय मिस्टेक त्यांच्या तोंडून ख्वाजा मोईनुद्दीन निघालं. पण यानंतर त्यांच्या विरुद्ध एक FIR ही दाखल झाली आणि सुप्रीम कोर्टने सांगितलं की त्यांना ट्रायललाही सामोरे जावं लागेल. अजून एक उदाहरण बघा, सुनील चौधरी. ज्यावेळी हे झी न्यूज मध्ये काम करत होते तेव्हा एक नॉनसेन्स फ्लो चार्ट व्हॉट्सअपवर व्हायरल झाला होता. त्यात एक खोटी थिअरी दाखवली जात होती की कसे वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद असतात. हार्ड जिहाद, सॉफ्ट जिहाद, कट्टर जिहाद, वैचारिक जिहाद, इकॉनॉमिक जिहाद, आर्थिक जिहाद, हिस्ट्री जिहाद, मीडिया जिहाद. सुधीरने अत्यंत निर्लज्जपणे हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरील खोटं आपल्या टीव्ही प्रोग्राम मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, पण याचा परिणाम हा झाला की त्यांच्या विरुद्ध एक FIR दाखल झाली. याचा अर्थ गोदी मीडियाचे अँकर्स पूर्ण प्रयत्न करतात खोट्या बातम्या पसरवण्याचा, समाजात द्वेषाचे विष पेरण्याची, रुपयाची किंमत पडण्याचे फायदे सांगतात, महागाईवर सरकारला डिफेंड ही करतात. रुपया पडण्याचे काही तोटे असले तरी काही फायदे पण आहेत. तरुणांना बेरोजगारीसाठी जबाबदार ठरवतात, सामान्य जनतेला ऐत खाऊ म्हणतात, शेतकऱ्यांना खालिस्तानी म्हणतात. पण एवढं सगळं करूनही हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा सामना करू शकत नाही, कारण फॅक्ट चेक आणि FIR ची भीती त्यांना कायमच असते. पण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जे धोकादायक माफिया चालवत आहेत त्या लोकांना कोणाचीच भीती नाहीये. व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज येतो एखाद्या ओळखीच्या माणसाचा, तुम्ही त्याचं खोटं ओळखता आणि सांगता की खरे फॅक्ट्स नक्की काय आहेत, आणि तो तुम्हाला सहजपणे उत्तर देतो की ओह असं आहे का, मला तर कोणीतरी फॉरवर्ड केला होता हा मेसेज. एका व्हॉट्सअप मेसेजला माहित नाही किती हजारो लाखो वेळा फॉरवर्ड करण्यात आला आहे. कोणालाच माहित नाहीये की सर्वात आधी तो मेसेज कोणी पाठवला होता, मग कोणावर FIR केली जाईल. सरकारची इच्छा असेल तर याची ट्रॅकिंग ही करू शकते व ऍक्शनही घेऊ शकते. जसं कर्नाटक मधील 32 वर्षीय कॉल सेंटर कर्मचारी मोहम्मद आझमला 50 जणांच्या मॉबने ठार मारलं होतं, कारण व्हॉट्सअपवर एक खोटा मेसेज पसरला होता की तो माणूस चाइल्ड किडनॅपर आहे. अगदी तीच गोष्ट जी पालघरमध्ये झाली होती. पण इथे पोलीस आणि सरकारने कारवाई केली म्हणून 25 जण जे त्या गर्दीचा भाग होते त्यांना अटक होते आणि मग तपास केला जातो की हा मेसेज नक्की कुठून आला होता. ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा मेसेज पसरवण्यात आला त्या ग्रुपच्या ऍडमिनलाही अटक झाली. तर सरकारने जर मनात आणलं तर हे खोट्याचं बाजार बंद होऊ शकतं. पण प्रॉब्लेम माहितीये का काय आहे? ठिणगी एखादी पडली तर पाऊस तिला थांबवेल, पण पावसानेच आग लावली तर कोण तिला विझवेल? जर हे व्हॉट्सअप माफिया चालवणारे खुद्द बीजेपीचेच IT सेल आहे तर बीजेपी सरकार हे कशासाठी थांबवेल? सिंगापूरच्या न्यूज चॅनलने नुकतीच एक डॉक्युमेंटरी तयार केली, त्यामध्ये त्यांनी बीजेपीच्या IT सेलच्या कर्मचाऱ्याची मुलाखत घेतली. बघा त्याचं म्हणणं काय होतं. माझं नाव अनिल कुमार आहे. मी बीजेपी IT सेलमध्ये काम करतो. एक टीम असते, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करते. आमचं मुख्य काम असतं त्या टीमचं डिफेम करणं. कोणी काही अपलोड केलं की त्यांच्याच कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आम्ही त्यांना डिफेम करतो. हे माफिया थेट वरून ऑपरेट केलं जातं. हल्लीच एक खोटी प्रोपोगेंडा फिल्म आली होती केरला स्टोरी नावाची. या फिल्म मध्ये म्हटलं होतं की 32,000 हिंदू आणि ख्रिश्चन मुली केरळमधून ISIS मध्ये सामील झाले आहेत. मी यावर एक संपूर्ण व्हिडिओ बनवला होता यातील प्रोपोगेंडाची असत्यता दाखवणारा. खोटं समोर आल्यावर फिल्म बनवणाऱ्यांनी स्वतःच सांगितलं की त्यांच्याकडे काहीही पुरावे नव्हते ही घटना सिद्ध करण्यासाठी. 32,000 एक खोटी संख्या होती आणि खरी संख्या इथे फक्त 3 होती. सुप्रीम कोर्टानेही फिल्मच्या निर्मात्यांना सांगितलं की फिल्मच्या आधी एक डिस्क्लेमर लावावा की ही फक्त एक काल्पनिक फिल्म आहे.
म्हणजे ही घटना खरी नाहीये. पण पंतप्रधान मोदींनी स्वतः या खोट्या द्वेषपूर्ण प्रपोगंडाला प्रमोट केलं आपल्या इलेक्शन स्पीच मध्ये. दहशतवादी कटावर आधारित ही फिल्म या केरला स्टोरीची हल्ली खूप चर्चा होते. मी पुन्हा पुन्हा पीएम मोदींना सांगतो की थोडी मर्यादा ठेवा, कारण तुमचं वागणं बघून आम्हाला सेकंड हँड एम्बॅरेसमेंट फील होते. पण ही फिल्म आता दूरदर्शनवरही दाखवण्यात आली. गृहमंत्री अमित शहा सुद्धा आपल्या भाषणात स्वतःचं कौतुक करत होते की कशा प्रकारे त्यांचं बीजेपी आयटी सेल सक्षम आहे कोणतंही खोटं देशभरात पसरवण्यासाठी. आम्हाला हवा तो संदेश जनतेमध्ये पोहोचवू शकलो. मग आंबट असू दे किंवा गोड असू दे, खरा असू दे किंवा खोटा असू दे, आम्ही हे करू शकतो. पण हे यामुळे होऊ शकलं कारण आम्ही 32 लाख व्हॉट्सअपचा ग्रुप बनवून ठेवला आहे. त्यामुळेच आम्ही हे खरं तर करू शकलो. जर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा स्वतःच असं वागत असतील तर ते का थांबवतील व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला? या माफियाला कोणी थांबवलं नाही म्हणून आता हा एक राक्षस झाला आहे. अजून वेळ न दवडता आता आपण हे नीट समजून घेऊया. व्हॉट्सअप माफियाचे 4 मुख्य डिपार्टमेंट्स आहेत आणि हे 4ही डिपार्टमेंट्स हिंदूंना आपलं टार्गेट बनवतात. तुम्ही विचाराल पण असं का? तर यामागे एक सरळ साधं कारण आहे. कोणत्याही हुकुमशहाला जर देशात हुकुमशाही आणायची असेल तर त्याला देशातील बहुसंख्य समाजाला कंट्रोलमध्ये आणावं लागेल. देशात जेही बहुसंख्य समाजातील लोक आहेत त्यांचं ब्रेन वॉश करावं लागेल. जर्मन हुकुमशाह हिटलरचं आपण उदाहरण पाहिलं तर त्याने एथनिक जर्मन आर्यन्सना टार्गेट केलं होतं. त्यावेळचा तिथला बहुसंख्य समाज. त्यांचं ब्रेन वॉश करण्यासाठी एक खोटं भीतीचं वातावरण तयार केलं जून विरुद्ध. असं सांगितलं की बघा जूनमुळे देशाला किती मोठा धोका आहे असं भडकवलं त्यांना. पाकिस्तानी डिक्टेटरचं उदाहरण घेऊन बघूयात. जिया उल हक. पाकिस्तानात बहुसंख्य समाज सुन्नी मुस्लिम यांचा आहे तर त्यांना टार्गेट करण्यात आलं आणि द्वेष पसरवला हिंदू, ख्रिश्चन, शिया मुस्लिम आणि अहमदी मुस्लिमांविरुद्ध. बहुसंख्य समाजाला धर्मावरून भडकावून त्यांचे ब्रेन वॉश करायचे आहे. भाजपाचे जे आयडिओलॉजिकल रोल मॉडेल्स आहेत ते सावरकर आणि गोळवलकर यांच्यासारखे लोक आहेत. मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की कसे हे दोघेही हिटलरचे सेल्फ डिक्लेअर्ड फॅन बॉयज आहेत. यांच्या मते हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन हे तर सगळे हिंदू आहेत, पण मुस्लिम आणि ख्रिश्चन हे वेगळे आहेत. सावरकर आणि गोळवलकर यांच्यासारखा लोकांचा इथे अजून एक अजेंडा होता. त्यांना मनुस्मृती हे पुस्तक खूप आवडायचं, जे की जातीयवादाने पुरेपूर भरलेलं आहे. देशाचे संविधान बनवणाऱ्या डॉक्टर BR आंबेडकर यांनी हे पुस्तक जाळलं होतं. तर व्हॉट्सअपचे हे माफिया इथे हिंदूंना टार्गेट करतात, जास्त करून उच्च जातीय हिंदूंना. आता ब्रेन वॉश करण्याचे 4 डिपार्टमेंट्स काय आहेत ते एक एक करून समजून घेऊयात. पहिलं डिपार्टमेंट आहे वर्णाचा किंवा धर्माचा अभिमान. एका सामान्य माणसाला फितवण्यासाठी सुरुवातीपासून द्वेषपूर्ण मेसेज चालणार नाहीत. सुरुवातीचे मेसेज अभिमानावर फोकस करतील, म्हणजे तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकू शकाल. तुम्हाला असं भासवलं जाईल की तुम्हाला तुमच्या धर्माचा अभिमान असला पाहिजे. हे बघा आपण हिंदू किती महान होतो, आपल्याला सर्व काही माहित होतं. आपला इतिहास जगातील सर्वात महान इतिहास आहे आणि आपली संस्कृती जगातील सर्वोत्कृष्ट संस्कृती आहे. डिपार्टमेंट क्रमांक 2 अन्याय आणि स्वतःची कीव. एकदा का तुम्हाला गर्व आणि अहंकाराच्या भावनेमध्ये डुंबवण्यात आलं की त्यानंतर तुम्हाला बळी बनवण्यात येतं. असे मेसेज तुमच्याकडे येतात ज्यात लिहिलेलं असतं की कसे वर्षानुवर्षे हिंदूंवर अत्याचार होत आलेला आहे. हे बघा आपल्यावर किती अन्याय झालाय. हजारो वर्षांपासून या लोकांनी आपल्याला वर येऊ दिलं नाहीये. एकदा का तुम्ही यावर विश्वास ठेवू लागलात की तुमच्यावर हल्ला होतो डिपार्टमेंट क्रमांक 3चा. तुम्ही संकटात आहात. तुमच्यावर फक्त वर्षानुवर्षे अन्याय झालेला नाहीये तर तुम्ही आताही संकटात आहात. आठवडाभर दर दिवशी तुमच्यावर खोट्या मेसेजेसचा पाऊस पाडला जातो. हे बघा हे तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारतील. हे बघा तिथे काय झालं. हे बघा तिथे साधूंना कसं मारलं. तुमच्या सोबतही हेच होऊ शकतं कधीतरी. आणि कोण आहेत हे लोक जे तुमच्या मागे लागलेत? हे मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, खालिस्तानी आहेत आणि जे लोक अँटी BJP आहेत ते सर्व यांना मिळालेले आहेत. काँग्रेस, आम आदमी पार्टी, सर्व विरोधी पक्ष, वामपंथी, तुकडे तुकडे गँग, जॉर्ज सोरोस, पाकिस्तान, चायना, USA, रशिया, सर्व आंतरराष्ट्रीय एजन्सी सगळे तुमच्या विरुद्ध आहेत. तुम्ही संकटात आहात आणि जेव्हा ही भीती तुमच्यामध्ये रुजवली जाईल तेव्हा या भीतीपासून वाचवायला येईल